अरे 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 बघा, चंद्रभागा नदीला अजून एकदा पूर आलेला आहे. वरचे धरणं भरल्यामुळे, खडकवासला धरण असेल किंवा उजनी धरण असेल किंवा वीर धरण असेल, भरल्यामुळे चंद्रभागा नदीला बघा पूर आलेला आहे. मंदिरे बघा पाण्याखाली गेलेली आहे. ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इकडे इस्कॉन मंदिर असेल किंवा पुंडलिकाचं मंदिर असेल, सर्व काही या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. किंवा इकडं चंद्रभागेच्या नदीला घरं असणारे बघा पाण्याखाली गेलेले आहेत. काही घरं पाण्यात जात आहेत. तर इथं सतर्कतेचा इशारा दिलेला आहेच. पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच दाखवणार आहे की पंढरपूरला पाणी किती आलेलं आहे. आणि इथं बंधारा वगैरे, फूल वगैरे सर्व काही पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे इथं येणारे जाणारे वाहतुकीला अडथळा व्हायला लागलेला आहे बघा. भरपूर अशा प्रमाणात वाहने म्हणजे खालचा फूल बंद असल्यामुळे अडथळा व्हायला लागलेला आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यतिरिक्त कोणताही हेतू नाही. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता की किती पूर आलेला आहे. आणि व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून कसं वाटलं. आणि अजूनही आपल्या आयडीला बाकीचे व्हिडिओ आहेत ते नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती लोक बाहेर गावावरनं वगैरे आलेले वारकऱ्यांचा म्हणजे अडथळा किंवा त्यांना आंघोळी वगैरे किंवा हात. तर हा यूट्यूब फॅमिली पंढरपूर नदीला बघा अजून पूर आलेला आहे. तर पूर किती येतं, किती आला आहे, किती नाही, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा ते कसं वाटतं मित्रांनो. जे पूर्ण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. अजून ह्याच्यापेक्षा जास्त पाणी वाढणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वाढणार आहे. किती वाहन वाहत असेल पाण्या आमदा.
मित्रांनो, व्हिडिओचा हेतू हीच होता की तुमच्यापर्यंत पुराचं पाणी दाखवण्याचा. त्या इथं तो कोणताही नाही, कारण की लोकांना कसं आपण सांगितलं पंढरपूरला पूर आला आहे केला तर व्हिडिओ लवकर बघत नाहीत. त्यामुळं काही लोकांना कसं चुकीचं जेवढं आधी लगेच वाटतं काय चुकीचं झालेलं किंवा काय चुकीचं घडणार आधी बघ वाटतं. त्यामुळे टायटल आपल्याला मित्रांनो तसं टाकायला लागतो. तर व्हिडिओ आपले कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा मित्रांनो. जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. आणि पंढरपूरचं पुराचं पाणी दाखवण्याचा हेतू तीच होता. पंढरपूरला म्हणजे मंदिरं वगैरे किती पाण्याखाली गेलेले आहेत. बाकी तुम्ही बघू शकता पाठीमागं माझ्या पण भरपूर प्रमाणात मंदिरं वगैरे पाण्याखाली गेलेली आहेत बघा. तर आपला तीच हेतू होतं की पंढरपूरला किती पाणी आले किती नाही ते दाखवण्याचा. आणि जी कोण आपल्या यूट्यूब आय डीवर नवीन आहेत त्यांनी अजूनही आपण यूट्यूब आय डीला बाकीची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे ती पण बघा. ती व्हिडिओ कसे वाटते ती पण सांगा. आणि आता वरच्या धरणांना वगैरे पाऊस चालू असल्यामुळं पूर आलेला आहे बा. वरची धरणं 100% भरलेल्यामुळं खाली पाणी सोडून दिल्यामुळं. त्यामुळं पंढरपूरला पण या 2 ते 3 दिवस झालं पाऊस रिमझिम म्हणा मोठा म्हणा भरपूर प्रमाणात या आठवड्यात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पाणी भरपूर आलेलं असं म्हणून चालत नाही की पंढरपूरला पाऊस पडला नाही की पूर आला. आधी म्हणत होती पण आता म्हणून चालत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओ बरोबर. अजून हे उद्या पण आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे की पाणी कुठपर्यंत राहिलं किंवा किती वाढलं आहे किंवा किती कमी झालं ती पण नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटतो ती नक्की सांगा मित्रांनो. बाय बाय.